मागच्या महिन्यातली घटना आहे. माझे नाव अनिता आहे. माझे वय 16 आहे. मी 10वीला आहे. माझा रंग सावळा आहे. मी नुकतेच वयात आल्यामुळे माझी छाती पुढे आलेली होती. समोर माझे थाने मोठे आणि पाठीमागे माझे डुंगण मोठे दिसत होते. वयात आल्यामुळे मी सेक्सी दिसत होते. मी माझ्या आई वडिलांसोबत एका घरात किरायाने राहत होते. आम्ही 2 रूममध्ये किरायाने राहत होतो. त्याच घरात एक रूममध्ये एक मुलगा राहायला आला होता. तो दिसायला चांगला होता. तो मुलगा आमच्या आधी त्या घरात किरायाने राहायचा. त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो राहायला. तो मुलगा BScला होता. आम्ही तिथे राहायला गेलो त्याच्या आधीच तो रूमला कुलूप लावून तो कॉलेजला गेला होता. मी अंगणात फिरत होते तेव्हा तो मुलगा कॉलेजहून आला. त्याची आणि माझी नजरानंजर झाली. तो मला एकटक बघू लागला. माझ्या छातीकडे तो बराच वेळ बघत होता. त्याच्या अशा बघण्यामुळे मी लाजून हसले. मग तो पण हसला. त्यानंतर सतत आम्ही एकमेकांकडे बघत होतो आणि हसत होतो. नंतर आम्ही एकमेकाला इशारा करायला सुरुवात केली. नंतर मोबाईल नंबर एकमेकाला दिला. नंतर रात्री उशिरापर्यंत चावट हलकट गप्पा सुरू झाल्या आमच्या. नंतर आमचे भेटायचे ठरले. त्याने मला भेटू म्हटल्यावर मी त्याला रात्री 11 वाजता भेटू असे सांगितले. मी त्या रात्री जागीच होते. 11 वाजले आणि मी त्याच्या रूममध्ये आले. त्याने दरवाजा बंद केला आणि झेरो बल्ब लावला आणि मला मिठीत घेतले आणि आधी मला खूप वेळ इम्रान हाशमी करतो तसे किस करायला सुरुवात केली. त्यानंतर मला खाली झोपवले आणि तो माझ्या अंगावर झोपला. लगेच त्याने माझे पाय फाकवले त्यामुळे त्याचा बुल्ला माझ्या पुच्छीवर पडला आणि त्याचा बुल्ला ताठ झाला. नंतर त्याने माझा टॉप काढून टाकला आणि ब्रा पण काढली आणि माझे थाने दाबायला सुरुवात केली. मला मस्त वाटत होते. नंतर त्याने माझे थाने तोंडात घेतले. नंतर त्याने मला पूर्ण नागडे केले आणि माझ्या पुच्छीत बोट घातले. तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. मी शहारले. नंतर त्याने माझ्या पुच्छीला तोंडात घेतले आणि चोखायला सुरुवात केली. तेव्हा मला खूपच मस्त वाटत होते. नंतर त्याने माझ्या नागड्या अंगाला किस करून मला झवायला सुरुवात केली. तेव्हा तर मला खूपच मस्त वाटत होते. मी पण त्याला घट्ट मिठी मारून सेक्सचा आनंद घेत होते. अर्धा एक तास त्याने मला झवले. नंतर मी कपडे घालून माझ्या घरी